श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर पवित्र असा श्रावण महिना चालू झालेला आहे आणि 24 ऑगस्टला श्रावण महिन्यामधील दुसरा श्रावणी सोमवार असणार आहे. आणि या दुसऱ्या श्रावणी सोमवारीच बघा, श्रावण सोमवार आणि पुत्रदा एकादशी एकत्र आले आहेत. श्रावण महिना हा खूप महत्त्वाचा असतो. श्रावण महिन्यात आपण भगवान शिवशंकरांची होता होईल एवढी सेवा उपासना करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी ही पुत्रदा एकादशी ही धार्मिक दृष्टीनं खूप महत्त्वाची मानली गेली आहे. तर या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी 11 कणकेच्या दिव्यांचा अतिशय प्रभावी उपाय या दिवशी आवर्जून करायचा आहे. पौर्णिमा, अमावस्या, त्यासोबतच एकादशी असेल, चतुर्थी तिथी असेल, तर अशा काही तिथींना आपण जर काही छोटे मोठे उपाय केले, सेवा केल्या, तर त्याचं 100% फळ हे आपल्याला मिळत असतं. त्याचबरोबर बघा, सोमवारच्या दिवशी एकादशी आहे आणि या दिवशी आपण जर काही उपाय केले तर त्याचं फळ हे आपल्याला शीघ्र मिळणार आहे. तर हा उपाय प्रत्येक आईनं आपला मुलगा असेल, कितीही लहानातील लहान असेल, किंवा मुलगा कितीही मोठा असेल, मुलगी कितीही मोठी असेल, तरी त्यांच्यासाठी हा उपाय जो आहे तर तो सोमवारी पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. ज्यामुळे शक्य होईल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मग सकाळी करा, दुपारी करा, किंवा मग संध्याकाळच्या वेळी केला तरीही चालेल. उपाय आपल्याला एकादशीलाच करायचा आहे आणि श्रावण महिन्यातील एकादशी असल्यामुळं तिला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे दोन्ही योग एकत्र जुळून आल्यामुळं हरिहर योग या दिवशी निर्माण झालेला आहे. आणि याच दिवशी जर तुम्ही असे काही उपाय केले, सेवा केल्या, तर आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. आपल्या मुलांच्या भरपूर अशा इच्छा, आकांक्षा असतात आणि त्या काही केल्यानं पूर्ण होत नसतील. त्याचबरोबर आपल्या मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नसेल, मग त्यांनी खूप चांगले शिक्षण घेतले आहे, पदवी घेतली आहे, मुलं पदवीधर आहेत, तरीही मनासारखी नोकरी मिळत नाही. त्याचबरोबर मुले आपल्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी खूप धडपड करत आहेत, प्रयत्न करत आहेत, पण त्यांना यश मिळत नाही. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत प्रत्येकाची इच्छा आहे की आपल्या मुलानं शिकून खूप मोठं व्हावं, चांगली नोकरी करावी, त्याचं आयुष्य नेहमी सुखी असावं, त्याला कोणत्याच अडचणी किंवा समस्या ज्या आहेत तर त्या येऊ नयेत, त्यांना सर्व देवी देवतांचा आशीर्वाद मिळावा, त्यांची भरभराट व्हावी, प्रत्येक कामात त्याला यश मिळावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि त्यामुळंच बघा, त्यांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व अडीअडचणी असतील, बाधा असतील, तर त्या दूर व्हाव्यात म्हणून आपल्याला बघा, सोमवारी एकादशीच्या दिवशी तुम्हाला कणकीचे 11 दिवे हे लावायचे आहेत. हा उपाय केल्यानं तुम्हाला 100% याचं फळ मिळणार आहे. तर हा उपाय कसा करायचा, हे दिवे कुठे प्रज्वलित करायचे आहेत, याविषयीची संपूर्ण माहिती जी आहे तर ती पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर हा उपाय केल्यानं बघा, तुम्हाला 100% याचं फळ मिळणारच आहे. तर तुम्ही हा उपाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. तर बघा, जी एकादशी तिथी आहे तर ती भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असते. तर या दिवशी आपण अगदी लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरीही चालेल. उठल्यानंतर स्वच्छ अशी अंघोळ करायची आहे, सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे, म्हणजे की जल अर्पण करायचं आहे, विधिवत नित्यदेव पूजा करायची आहे. भगवान श्री हरिविष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती स्वच्छ पाण्यानं अभिषेक करा, शिवलिंगावरती स्वच्छ पाण्यानं अभिषेक करा आणि त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत. तर बघा, भगवान श्री हरिविष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं, त्यासोबतच एक तुळशीपत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे. त्यानंतर बघा, भगवान विष्णूंची सेवा पूजा करून झाल्यानंतर आपल्याला शिवलिंगाची देखील पूजा करायची आहे. शिवलिंगावरती स्वच्छ पाण्यानं जलाभिषेक करून घ्या. धोत्र्याचं फूल, पान, त्यासोबतच बघा बेलपत्र, धोत्र्याचं फूल, फळ हे जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे.
त्यासोबतच पांढऱ्या रंगाची फुलं देखील अर्पण करायची आहेत. या ज्या वस्तू आहेत तर त्या भगवान शिवशंकरांचा अत्यंत प्रिय वस्तू आहेत. ही सर्व सेवा करून झाल्यानंतर हा उपाय तुम्ही कधीही केला तरीही चालणार आहे. देवघरामध्ये बघा धूपदीप अगरबत्ती लावायची आहे, वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि नंतरच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता एकादशी तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे. एकादशी तिथी ही भगवान विष्णूंची प्रिय तिथी आहे. तर त्यामुळं आपल्याला सगळ्यात अगोदर या दिवशी आपल्याला त्यांची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतरनं आपल्याला कणकेचे 11 दिवे जे आहेत तर ते बनवायला घ्यायचे आहेत. तर त्यामध्ये बघा तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये बघा चिमूटभर हळद टाकून हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून याचे 11 दिवे, छोटे असे 11 दिवे जे आहेत तर ते बनवून घ्यायचे आहेत. बनवल्यानंतरनं हे दिवे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. आता बघा, आता हे दिवे आपल्याला पाटावरती एका सरळ रेषेमध्ये ठेवून घ्यायचे आहेत. दिव्यांच्या वाती ज्या आहेत तर त्या आपल्याला देवांकडे करायच्या आहेत. दिव्यामध्ये कापसाच्या जोडवातीही घालायच्या आहेत. त्याचबरोबर 11 जोडवाती ज्या आहेत तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत. त्यानंतरनं त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे, किंवा मग तुमच्याकडे तूप नसेल तर मग तेल टाकलं तरीही चालेल. पण घरात जर तूप असेल तर आवर्जून तुम्ही या दिव्यांमध्ये तूप जे आहे तर ते घालूनच हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत. आता बघा, दिवे प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्याला यासाठी तुळशीची 11 पानं लागणार आहेत. तर ही तुम्ही एक दिवस अगोदर तोडून ठेवली तरीही चालणार आहेत, कारण की एकादशीच्या दिवशी बघा तुळशीला स्पर्श केला जात नाही. त्यामुळं एक दिवस अगोदर आपल्याला ही तुळशीपत्र जे आहे तर ते तोडून ठेवायचं आहे. हे सर्व घेऊन आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे. एखाद्या छोट्या वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे, तुळशीची 11 पानं घ्यायची आहेत आणि आपल्याला स्वतःला बसण्यासाठी आसन घेऊन देवघरासमोर बसायचं आहे. आता आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये एक तुळशीपत्र घ्यायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे पान आपल्याला भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करायचं आहे. परत थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. त्यानंतरनं परत उजव्या हातात दुसरं पान घ्यायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा परत एकदा जप करायचा आहे आणि हे पान भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला सर्व दिव्यांमध्ये हळद जी आहे तर ती टाकून घ्यायची आहे आणि तुळशीपत्र भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करायचे आहेत. त्यानंतरनं बघा, ही सर्व सेवा करून झाल्यानंतरनं ते दिवे उचलून घेऊन आपल्याला तुळशीजवळ जायचं आहे. तुळस जी आहे तर ती साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते. त्यामुळे आपल्याला तुळशीजवळ सुद्धा एक दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. दिव्यात एक अखंड लवंग टाकायचे आहे. तुळशी मातेला या 11 दिव्यांनी आपल्याला ओवाळायचं आहे. तुळशीला 5 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घातल्यानंतरनं तिथेच बसून तुम्हाला आपल्या मुलांच्या बाबतीत असणाऱ्या समस्या, अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि हे दिवे परत घेऊन आपल्याला घरामध्ये यायचं आहे. आता हे दिवे आपल्याला देवघरासमोर ठेवायचे आहेत. तर बघा, या दिव्यांमध्ये जोपर्यंत तेल आहे किंवा तूप आहे तोपर्यंत आपल्याला हे दिवे तसेच देवघरासमोर प्रज्वलित ठेवायचे आहेत. तर बघा, हे दिवे तुम्हाला फुंकर मारून विझवायचे नाहीत. हे दिवे आपल्याला आपोआपच विझू द्यायचे आहेत आणि आपल्याला परत भगवान विष्णूंना आपल्या इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे, नमस्कार करायचा आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा सुद्धा तुम्ही या दिवशी 108 वेळा का होईना जप जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. शक्य असेल तर शिवमंदिरामध्ये जाऊन शिवलिंगाची पूजा जी आहे तर ती करायची आहे. आता हा जर उपाय तुम्ही संध्याकाळी केला तर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, या दिव्यामधील वाती ज्या आहेत तर त्या काढून निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत आणि या सर्व दिव्यांचा एक गोळा जो आहे तर तो तयार करून घ्यायचा आहे. हा तयार केलेला गोळा तुम्हाला उजव्या हातानं गाईला खाऊ घालायचा आहे आणि अशा पद्धतीनं तुम्हाला एकादशीच्या दिवशी म्हणजे पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्या मुलांचं उत्तम आरोग्यासाठी, त्यासोबतच त्यांच्या प्रगतीसाठी हा जो एक उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे. कारण की पुत्रदा एकादशी आपल्या मुलाबाळांसाठी व्रत करण्यासाठी, त्यांच्यासाठी काही सेवा उपाय करण्यासाठी अतिशय शुभ मानले जाते आणि या तिथीला जर काही आपण आपल्या मुलांसाठी उपाय केले तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं.
माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा.